नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सोन्याच्या बाबतीतील आजची आपली बातमी सांगणार आहे. सोनं चांदीच्या किमती एका झटक्यात घसरल्या आणि जागतिक तणावामुळे सोनं आणि चांदीच्या भावात मागील काही दिवसांपासून भाव वाढताना दिसत आहे. पण आज मात्र मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळालेली आहे. 3 मार्च रोजी संध्याकाळी भारतीय वायदा बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार गोल्ड अँड सिल्वर रेट लक्षणीय चढ-उतार दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेल्या सराफ बाजारात आज अचानक घसरण झाली. देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदी लाल रंगात व्यवहार करत असताना आंतरराष्ट्रीय बाजारातही विक्रीचा दबाव स्पष्टपणे दिसून येत आहे. या चढ-उतारामुळे गुंतवणूकदार आणि सामान्य खरेदीदारांमध्ये खळबळ उडालेली आपल्याला बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, 3 मार्च रोजी संध्याकाळी एमसीएक्सवर गोल्ड अँड सिल्वर रेट ड्रॉप. एमसीएक्सवर सोने प्रति 10 ग्रॅम 1,62,117 वर व्यवहार करत आहे. चांदीमध्येही लक्षणीय घट झाली की जी प्रति किलोग्रॅममध्ये 2,61,022 वर पोहोचली आहे. काल 2 मार्च रोजीच्या तुलनेत बाजारात हा बदल आश्चर्यकारक आहे, कारण कालपर्यंत किमती वाढत होत्या. तज्ज्ञांचे मत आहे की देशांतर्गत मागणीत घट आणि जागतिक संकेतांमुळे किमतीवर दबाव वाढलेला आहे. मौल्यवान धातू केवळ देशांतर्गत बाजारातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची चमक गमावत आहे. कॉमेक्सवर सोने 5,161.40 वर लाल रंगात व्यवहार करत आहे. चांदी देखील 81.615 प्रति औंसवर घसरलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरची मजबूती आणि मध्यवर्ती बँकांच्या चलनविषयी धोरणांमध्ये संभाव्य बदलांचे संकेत यामुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम झालेला आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव कमी होतात तेव्हा त्याचा थेट भारतीय बाजारपेठेवर परिणाम होतो आणि आजही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा काय सल्ला आहे? तर बाजारातील या महत्त्वपूर्ण अस्थिरतेमुळे कमोडिटी तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की बाजार सध्या वाट पाहण्याच्या स्थितीत आहे. कालच्या तुलनेत आजची घसरण दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक संधी असू शकते. जागतिक अनिश्चितता कायम असल्याने अल्पकालीन गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. लग्नाचा हंगाम असूनही ही किंमत घसरणं ग्राहकांना काही दिलासा देऊ शकते, पण बाजारातील गतिशीलता लक्षात घेता पुढील काही दिवस महत्त्वाचे असतील. 3 मार्च रोजी बाजारातील कामगिरी जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत अस्थिरता स्पष्टपणे दर्शवते. खरेदीदारांना कोणताही खरेदी निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या शहरातील नवीनतम किमती तपासण्याचा सल्ला दिला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज सोन्याबाबत बातमी बघितलेली आहे की कशा प्रकारे बाजारभाव हे सोन्याचे घसरलेले आहेत. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.